वेलकम स्टुडंट्स. रिव्हिजन लेक्चर नंबर 3 मध्ये हे आपण पार्टनरशिप फॉर्म साठी फायनल अकाउंट्स कशा स्वरूपात तयार केले जातात त्या संदर्भात स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. ज्यामध्ये पहिला प्रॉब्लेम आपण पाहत आहोत. ए अँड बी आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1 रिस्पेक्टिव्हली. ए अँड बी दोघेही पार्टनर्स आहेत, त्यांचा प्रॉफिट किंवा लॉस मधला शेअर कसा आहे पहा. 2:1 या पद्धतीने आहे. फॉलोइंग इज देअर ट्रायल बॅलन्स as on 31st March 2023 and additional information. Prepare trading account, profit and loss account for the year ended 31st March 2023 and balance sheet as on that date. पुढे तुम्हाला काय दिलेलं आहे पहा. ट्रायल बॅलन्स दिला 31 मार्च 2023 अखेर. त्याच्यावरून आपल्याला ट्रेडिंग अकाउंट प्लस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायची आहे. तर पहिल्यांदा पाहूया ट्रायल बॅलन्स मध्ये जे डेबिट बॅलन्सेस दिले आणि क्रेडिट बॅलन्सेस दिलेले आहेत त्या संदर्भात माहिती घेऊ. ट्रायल बॅलन्स मध्ये जे आपल्याला अकाउंट्स प्रोव्हाइड केलेले असतात त्याचा आपण काय करतो, एकच इफेक्ट शो करतो फायनल अकाउंट्स तयार करत असताना. तर याच्यामध्ये लँड अँड बिल्डिंग दिले बघा डेबिट बॅलन्सेस मध्ये. ही आपली फिक्स्ड असेट आहे. आपण असेट साईडला शो करू 1,20,000. त्याच्यामध्ये ते म्हणतायत काय इन्फॉर्मेशन काय देत आहेत बघा. इंटू ब्रॅकेट ऍडिशन ऑफ ₹20,000 ऑन 1 ऑक्टोबर 2022. आता हे काय म्हणतायत, लँड अँड बिल्डिंगचा बॅलन्स टोटल किती रुपये आहे, 1,20,000 31 मार्च 2022 अखेर 23 अखेर. तर यापैकी जी एक लँड अँड बिल्डिंग आहे किती रुपयांची पहा, ₹20,000 खरेदी कधी केली, 1 ऑक्टोबर 2022 रोजी खरेदी केली. मग आता 1 ऑक्टोबर 2022 च्या अगोदर व्यवसायामध्ये लँड अँड बिल्डिंग किती रुपयांची असेल ते सांगायचं आहे आपल्याला. 1,20,000 मधून 20,000 गेले तर 1,00,000 रुपयांची लँड अँड बिल्डिंग व्यवसायामध्ये असणार आहे. दिनांक 1 एप्रिल 2022 पासून. कशा स्वरूपात घ्यायचं आहे ते मी सांगेन, कारण की याच्यावरती निश्चितच कशाचे ऍडजस्टमेंट प्रोव्हाइड केलेली असणार आहे, डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट प्रोव्हाइड केलेली असणार आहे. परचेसेस दिलेले आहेत 45,000 रुपये. ते आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घेणार आहोत. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला शो करू आपण. रिटर्न इनवर्ड हे सेल्स रिटर्न आहेत. सेल्स रिटर्न आहेत पहा. सेल्सचा बॅलन्स क्रेडिट बॅलन्स असतो, तर सेल्स रिटर्नचा बॅलन्स डेबिट बॅलन्स असतो. त्यामुळे डेबिट साईडला दिलेले रिटर्न इनवर्ड किंवा सेल्स रिटर्न सेल्स मधून आपण लेस करणार आहोत. ओपनिंग स्टॉक आपल्याला माहित आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचा आहे. सन्ड्री डेटर्स म्हणजे असे कस्टमर्स आहेत ज्यांच्याकडून आपल्या व्यवसायाला पैसे येणे आहेत, तर निश्चितच ते आपली असेट होते, असेट साईडला शो करायचे. सॅलरी आपली इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, त्यामुळे आपण ते कुठे शो करणार आहोत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला शो करणार आहोत 12,500. वेजेस आपले डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, त्यामुळे ते कुठे शो करणार आहोत आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. कोल गॅस ऑइल अँड वॉटर 1,200 रुपये हे आपण शो करणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, कारण की ते डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपली इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, कुठे शो करू आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ऑफिस रेंट देखील आपले इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला शो करू आपण 3,300. इंटरेस्ट डेबिट साईडला दिलेले आहेत, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 750 रुपये आपल्याला नोंदवायचे आहेत. ड्रॉइंगच्या अमाऊंट आपण काय करणार आहोत, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला घेणार आहोत. ए चे 3,000 आणि बी चे 2,000 किंवा कॅपिटल मधून लेस करणार आहोत. कॅश इन हँड आपली असेट आहे 800 रुपये, आपण ते असेट साईडला शो करू. कॅश ॲट बँक देखील आपली असेट आहे, ती आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला शो करणार आहोत. प्लांट अँड मशिनरी देखील असेट आहे, ती आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला शो करू. तर पहा डेबिट साईडचे जे अकाउंट्स आहेत, एक तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला किंवा बॅलन्स शीटच्या असेट साईडला शो होतील. सेल्स आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला शो करणार आहोत, कारण की ते डायरेक्ट इन्कम आहे. रिटर्न इनवर्ड रिटर्न आउटवर्ड हे काय आहेत, परचेस रिटर्न आहेत. परचेसेसचा बॅलन्स हा डेबिट बॅलन्स असतो, तर परचेस रिटर्नचा बॅलन्स हा क्रेडिट बॅलन्स असतो. 2,000 रुपये ते परचेसेस मधून आपण लेस करू. कॅपिटल अकाउंट दिलेला आहे, ए चे कॅपिटल आहे 50,000 रुपये आणि बी चे कॅपिटल आहे 50,000 रुपये. एक तर आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करू आणि क्रेडिट साईडला हे बॅलन्स ब्रॉट डाऊन करून घेऊ. अन्यथा आपण काय करणार आहोत, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला हे कॅपिटल अकाउंट शो करणार आहोत.
कमिशन रिसिव्ड आपला इनडायरेक्ट इन्कम आहे, तर कुठे शो करू आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सन्ड्री क्रेडिटर्स आपली करंट लायबिलिटी आहे. ज्या पार्टीज कडून आपण उधारीवरती माल खरेदी केलेला आहे अशा पार्टीजना आपण पैसे देणं लागतो, तर ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण शो करणार आहोत. बँक ओव्हरड्राफ्ट शॉर्ट टर्म मध्ये लोन प्रोव्हाइड केलेलं आहे बँकेने आपल्या खात्यावरती, तर ही देखील लायबिलिटी आहे लायबिलिटी साईडला. किंवा बिल्स पेएबल देखील आपल्या व्यवसायासाठी काय आहे? लायबिलिटी आहे. ठीक आहे. आता ऍडजस्टमेंट्स दिलेत. ऍडिशनल इन्फॉर्मेशन. स्टॉक ऑफ गुड्स ऑन 31 मार्च 2022 इज व्हॅल्यूड ॲट ₹25,000. 31 मार्च 2022 अखेर किती रुपयांचा स्टॉक आहे बघा? क्लोजिंग स्टॉक म्हणणार आहोत आपण त्याला, ₹25,000. याची नोंद आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणार आहोत आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आउटस्टँडिंग सॅलरी किती आहे? ₹2,000. आणि वेजेस पेड इन ऍडव्हान्स टू वर्कर्स किती आहेत? 1,600. तर आउटस्टँडिंग सॅलरी जी आहे, सॅलरीला एक टिक मार्क करून घ्या. टिक मार्कचा अर्थ असा होतो की त्या अकाउंट्स वरती ऍडजस्टमेंट आहेत आणि आपल्याला ती जी अमाऊंट दिलेली आहे सॅलरीची ती इनर कॉलम मध्ये लिहून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती नंतर ऍडजस्टमेंट करायची आहे. त्यासाठी जागा सोडायची आहे जर एक ऍडजस्टमेंट असेल तर. वेजेस पेड इन ऍडव्हान्स प्रीपेड वेजेस आहेत, वेजेसला एक टिक मार्क करून घेतली मी. डिप्रिशिएट प्लांट अँड मशिनरी बाय 5% अँड बिल्डिंग लँड अँड बिल्डिंग बाय 10% पर ॲनम. डिप्रिसिएशनमुळे असेटची व्हॅल्यू कमी होते, तर दोन्ही इकडे टिक मार्क करून घेतलं. लँड अँड बिल्डिंग अँड प्लांट अँड मशिनरीला त्याच्यावर आपण डिप्रिसिएशन घेऊ. आणि प्री रिसिव्ड कमिशन किती रुपयांचं आहे पहा? ₹1,000. तर कमिशन रिसिव्डला टिक मार्क करायचे आहे. तर टिक मार्क करून झाल्यानंतर प्रॉब्लेम व्यवस्थित रीड आउट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? त्याचं प्रॉपर पोस्टिंग करून घ्यायचं आहे. हे पोस्टिंग करत असताना आपल्याला सुरुवातीला काय तयार करायचं आहे बघा? इन द बुक्स ऑफ मेसर्स ए अँड बी ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2023 घ्यायचा आहे. तर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा तयार करत असताना कंटिन्युअस फॉर्म मध्ये तयार केला जातो. फॉर एक्झाम्पल सुरुवातीला मी इथं काय शो करणार आहे पहा? फॉर्मॅटिंग मध्ये ट्रेडिंग अकाउंटची साईड असते, ट्रेडिंग अकाउंटचा पार्ट येतो सुरुवातीला. तर सुरुवातीला लिहून घेतोय मी ओपनिंग स्टॉक अकाउंट. त्यानंतर घेणार आहे मी टू परचेसेस, त्यातून लेस करणार मी रिटर्न आउटवर्ड. क्रेडिट साईडला लिहायचे आहेत आपल्याला बाय सेल्स. बाय डिफॉल्ट या सर्व गोष्टी तयार करूनच घ्यायच्या आहेत आपल्याला. त्यातून लेस करायचे आहेत रिटर्न इनवर्ड. त्याच्या व्यतिरिक्त ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्स नंतर लेस रिटर्न इनवर्ड केल्यानंतर एक 4 ते 5 ओळी सोडून आपल्याला काय लिहायचं आहे? बाय क्लोजिंग स्टॉक. फॉर्मॅटिंग मध्ये एक खूप महत्वाचं आहे, इथं माझी काय येईल? टोटल येईल. बॅलन्सिंग करेन मी ट्रेडिंग अकाउंट साठीचा. तर याच्या खालून आपला काय तयार होणार आहे? याचा जो बिलो पार्ट आहे तो आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल आणि हा अबो पार्ट आहे तो ट्रेडिंग अकाउंट राहणार आहे, ज्याच्यामध्ये आपण इथं डायरेक्ट एक्सपेन्सेस नोंदवणार. इथं आपण नोंदवताना इनडायरेक्ट एक्सपेन्सेस नोंदवणार आहोत. इथं डायरेक्ट इन्कम्स नोंदवणार आहोत, प्रत्यक्ष उत्पन्न. आणि इथं नोंदवत असताना आपण इनडायरेक्ट इन्कम्स नोंदवणार आहोत. लक्षात ठेवा. ट्रेडिंग अकाउंट का तयार केला जातो? ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस शोधण्यासाठी. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट का तयार केला जाणार आहे? नेट प्रॉफिट होत आहे की व्यवसायाला नेट लॉस होत आहे हे शोधण्यासाठी. तर यानंतर आपण तयार करणार आहोत कंटिन्युअस फॉर्म मध्ये पहा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करणार आहोत. ए अँड बी चं कंबाईन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट येईल. क्रेडिट साइड अँड डेबिट साइड. पार्टनर्सचे जे बॅलन्सेस दिलेत ते मी क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन करून घेणार. यानंतर याची सर्व ट्रीटमेंट झाल्यानंतर जो फायनल बॅलन्स येईल तो मी कुठे शो करेन? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला शो करेन. तर लायबिलिटी साइडला लिहिणार आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. स्टेप बाय स्टेप चेक करून घ्या कशा स्वरूपात कोणत्या फॉर्म मध्ये मी तुम्हाला इतर डिटेल्स प्रोव्हाइड केलेले आहेत. यानंतर आपण काय करणार आहोत? पोस्टिंग पाहणार आहोत. तर ट्रायल बॅलन्स मध्ये जे पॉइंट्स दिलेले आहेत ते ते जे काय अकाउंट्स दिलेले आहेत त्याचा
एकच इफेक्ट आपल्याला घ्यायचा आहे, ज्याला टिक मार्क आहे ती अमाऊंट आपल्याला इनर कॉलम मध्ये लिहून घ्यायची आहे. तर लँड अँड बिल्डिंग 1,20,000 रुपयांची दिलेली आहे, असेट साइडला शो करायचा आहे. लँड अँड बिल्डिंग ची अमाऊंट शो करायची आहे 1,20,000 रुपये. इनरला लिहिलं कारण की त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. नेक्स्ट वन, लँड अँड बिल्डिंग नंतर आपल्याला परचेसेस घ्यायचे आहेत. किती रुपयांचे परचेसेस आहेत? 45,000. ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला इनर कॉलम मध्ये लिहून घेतले आपण. यानंतर रिटर्न इनवर्ड मी काय करणार आहे, सेल्स रेट मधून वजा करणार आहे. सेल्स आपले कोणत्या साइडला आहेत पहा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला आहेत. यानंतर ओपनिंग स्टॉक 22,000 रुपये मी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला शो करणार आहे. सन्ड्री डेटर्स 48,000 रुपये असेट्स आहेत, असेट साइडला शो करणार आहे. ऍडजस्टमेंट नाही आहे सन्ड्री डेटर्स वरती, त्यामुळे ती अमाऊंट काय होईल, आउटर कॉलम मध्ये शो होईल. याच्या व्यतिरिक्त सॅलरी दिले 12,500, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला शो करायचे आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथून सुरू होत आहे टू सॅलरी, आणि सॅलरीची अमाऊंट आहे 12,500. तर त्याच्यावरती ऍडजस्टमेंट असल्यामुळे इनर कॉलम मध्ये लिहून घ्यायचे, एक ओळ जागा सोडायची आहे. वेजेस आपले डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत 4,600, ते माझे कुठे येणार आहेत, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला येणार आहेत 4,600. ऍडजस्टमेंट आहे, इनरला लिहून घ्यायची अमाऊंट ती. कोल, गॅस, ऑइल अँड वॉटर हे देखील डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, ती अमाऊंट आहे 1,200. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला लिहून घ्या. टू कोल, गॅस अँड वॉटर अमाऊंट किती आहे चेक करून घेऊया आपण त्याची. कोल, गॅस, ऑइल अँड वॉटर अमाऊंट येते 1,200 रुपये. ठीक आहे. यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी 2,100 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहायचं आहे. प्रॉपर पॉइंट्स कुठं चालले ते लक्ष द्या व्यवस्थित. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 2,100 रुपये. ऑफिस रेंट आपल्याला 3,300 रुपये नोंद करायचे आहेत. ज्याच्यावर ऍडजस्टमेंट नाही आहे, टिकमार्क नाही, त्यांना आउटर कॉलम मध्ये लिहून घ्यायचं आहे. ऑफिस रेंट झाल्यानंतर इंटरेस्ट आहे, इंटरेस्टची व्हॅल्यू आपल्या समोर आहे, उपलब्ध आहे, त्यांनी दिलेली 750 रुपये. ड्रॉइंग ए ने जे काय गुड्स किंवा कॅश विथड्रॉन केलेले आहे व्यवसायातून आणि बी ने विथड्रॉन केले, त्याच्या कॅपिटल अकाउंट मधून ते वजा करणार. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण तयार केलेला आहे, डेबिट साइडला आपल्याला घ्यायचे आहेत ते ड्रॉइंग्स. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला 3,000 रुपये आणि 2,000 रुपये. प्रॉपर पोस्टिंग पहा, कॅश इन हँड 800 रुपये आहेत आणि कॅश ॲट बँक 900, दोन्हीही असेट आहेत. कॅश इन हँड 800 रुपीज, कॅश ॲट बँक 900 रुपीज. आणि त्याचबरोबर नंतर आपल्याला त्याने काय प्रोव्हाइड केलेलं आहे, प्लांट अँड मशिनरी प्रोव्हाइड केलेली आहे. तिची व्हॅल्यू किती दिली पाहू, प्लांट अँड मशिनरीची 25,000 रुपये. त्याच्यावर ऍडजस्टमेंट असल्यामुळे इनरला लिहून घ्यायची ऍडजस्टमेंट. ओके डन. आता क्रेडिट साइड पाहायचे आहेत आपल्याला. आतापर्यंत आपण डेबिट साइडचे जे काय आयटम्स आहेत, जे अकाउंट्स आहेत, त्यांना पोस्ट करून घेतले. सेल्स आपले डायरेक्ट इन्कम आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय सेल्स अकाउंट 1,00,000 रुपये, त्यातून सेल्स रिटर्न वजा होतील. नेट सेल्स माझे किती येणार आहेत, 99,000 रुपये, 99,000. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला आउटर कॉलम मध्ये ते दिसतील. त्यानंतर रिटर्न आउटवर्ड हे परचेसेस मधून लेस होतील. परचेसेस आपण डेबिट साइडला घेतलेले आहेत. ट्रेडिंग अकाउंटच्या 45,000 मधून 2,000 लेस केले आपण, किती अमाऊंट आली, 43,000. कॅपिटल दिले, याचं कॅपिटल 50,000, बीचं कॅपिटल 50,000. कॅपिटल लायबिलिटी आहे, लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिट बॅलन्स असतो, त्यामुळे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन मध्ये एचं कॅपिटल 50,000 आणि बीचं कॅपिटल 50,000 रुपये लिहून घ्यायचं आहे आपल्याला.
यानंतर कमिशन रिसिव्ड आपलं इनडायरेक्ट इन्कम आहे. 2,000 रुपये आपल्याला कमिशन रिसिव्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहून घ्यायचे आहेत. ऍडजस्टमेंट असल्यामुळे आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये इनरला ती अमाऊंट लिहून घेणार आहोत, 2,000 रुपये. कमिशन रिसिव्ड नंतर सन्ड्री क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट आणि बिल्स पेबल, तिन्ही काय आहेत, या माझ्या लायबिलिटी आहेत. सन्ड्री क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट आणि बिल्स पेबल, या तिन्ही लायबिलिटी आहेत. आय थिंक दॅट 48,000, 28,000 अँड 12,150 अशी अमाऊंट दिलेली आहे. चेक करू परत एकदा आपण. 48,000, 28,000 अँड 12,150. आता जे अकाउंट्स दिले ते सर्वच्या सर्व डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस यांचं पोस्टिंग करून झालेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे, याचे इफेक्ट्स घ्यायचे आहेत, ऍडजस्टमेंटचे इफेक्ट्स पाहायचे आहेत. आणि ऍडजस्टमेंटचे इफेक्ट्स घेत असताना आपल्याला दोन ठिकाणी इफेक्ट्स घ्यायचे आहेत. तर क्लोजिंग स्टॉक किती रुपयांचा आहे पहा, 45,000 रुपयांचा आहे. जस्ट 1 मिनिट. तर 25,000 रुपयांचा आहे, त्याची नोंद घेणार आहे मी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला. 25,000 रुपये ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवला आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला नोंदवणार आहे मी क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट आहे बाळांनो 25,000 रुपीज. अतिशय सोपा भाग आहे. ही ऍडजस्टमेंट 101% विचारलीच जाते. आउटस्टँडिंग सॅलरी किती आहे, 2,000 रुपये. आउटस्टँडिंग सॅलरीचा अर्थ काय आहे, खर्च. सॅलरी पोटी खर्च झालेला आहे, परंतु पैसे देणे आहेत. सॅलरी पोटी खर्च झाला पण पैसे देणे आहेत. पहिलं काम करा, सॅलरीमध्ये आउटस्टँडिंग सॅलरी काय करा, ऍड करून घ्या. ऍड आउटस्टँडिंग अमाऊंट 2,000 रुपये ऍड केली आपण. 12,500 मध्ये 2,000 ऍड केल्यानंतर झाले 14,500. आता पैसे देणे आहेत म्हणजे आपली लायबिलिटी होणार, त्यामुळे सेकंड इफेक्ट शो करायचा आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग सॅलरी किती रुपये, आउटस्टँडिंग सॅलरी आहे 2,000 रुपये. यानंतर वेजेस पेड इन ऍडव्हान्स. वेजेस पेड इन ऍडव्हान्स टू वर्कर्स किती आहे, 1,600. याला आपण म्हणू प्रीपेड वेजेस. प्रीपेड वेजेसचा अर्थ काय होतो, खर्च झालेला नाही. बरोबर आहे, परंतु ऍडव्हान्स फॉर्म मध्ये पैसे दिले आहेत. ऍडव्हान्सच्या स्वरूपात पैसे दिले. आता प्रीपेड वेजेस हे नेक्स्ट अकाउंटिंग इयर साठी जे खर्च आहेत, जे या वर्षामध्ये आपण पेड केले, मग ते वेजेस मध्ये इन्क्लूड आहेत. वेजेस मधून काय करायचे, ते लेस करायचे आहेत प्रीपेड म्हणून. 1,600 रुपीज 4,700 मधून वजा करा, अमाऊंट येईल 3,000 रुपये, जे प्युअर या वर्षासाठीचे वेजेस अगेन्स्टचे काय आहेत, खर्च आहेत. आणि ते शो केले आपण आउटर कॉलम मध्ये. आता प्रीपेड वेजेस काय होते, आपले असेट होते. जे काही एक्सपेन्सेस आपण ऍडव्हान्स फॉर्म मध्ये पेड करतो ते आपली असेट होते. आणि असेट साईडला शो करायचे आहेत 1,600 रुपीज. दोन इफेक्ट झालेले आहेत. आउटस्टँडिंग सॅलरीचा पहिला इफेक्ट आपण सॅलरीमध्ये ऍड केला आणि दुसरा इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतला. प्रीपेड वेजेस आपण काय केले, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला वेजेस मधून प्रीपेड लेस केले, कारण की ते या वर्षाचे खर्च नाही आहेत. सेकंड इफेक्ट त्याचा आपण बॅलन्स शीटच्या कुठे शो केलेला आहे, असेट साईडला. त्यानंतर डिप्रिसिएट प्लांट अँड मशिनरी बाय 5%. 5% डिप्रिसिएशन काउंट करायचं आहे मशिनरीवरती आपल्याला. लेस 5% डिप्रिसिएशन. डिप्रिसिएशन मुळे असेटची व्हॅल्यू कमी होते, त्यामुळे असेट्स मधून पहिला इफेक्ट काय करायचा आहे, लेस करायचा आहे. वर्किंग नोट शो करतोय पहा मी. 5% डिप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. प्रिन्सिपल अमाऊंट किती दिले बघा, मशिनरीची 25,000, त्याला डिवाइड करा 100 न आणि इंटू करायचा आहे 5.
5 0 0 पाचा पाचा 25 शिल्लक राहिले 2 5 2 10 आणि 2 12 कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे व्यवस्थित 1250 काय करायचे आहेत लेस करायचे आहेत आपले शिल्लक राहतील 23,750 ती आउटरला अमाऊंट येईल प्लांट अँड मशिनरीची आता डिप्रिसिएशन हा नॉमिनल लॉस आहे त्यामुळे याचा दुसरा इफेक्ट आपल्याला कुठे घ्यायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डिप्रिसिएशन अकाउंट ओके डिप्रिसिएशन अकाउंट मध्ये लिहिणार मी पहिल्यांदा जो आलेला आहे तो प्लांट अँड मशिनरी जो फॉर्म दिलेला आहे त्या फॉर्म मध्येच लिहून घ्यायचा आहे 1,250 याच्या व्यतिरिक्त त्यांनी काय सांगितलेलं आहे 10% डिप्रिसिएशन कशावर दिलं आहे लँड अँड बिल्डिंग वरती आता लँड अँड बिल्डिंगच्या बाबतीत व्यवस्थित पाहायचं आहे वर्किंग नोट सेकंड 10% डिप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग तर आपल्या व्यवसायामध्ये टोटल लँड अँड बिल्डिंग किती रुपयांचे आहे 1,20,000चे आहे त्यापैकी ओल्ड किती आहे न्यू किती आहे ते पाहू ओल्ड म्हणजे जी पहिल्यापासून आहे 1 एप्रिल 2022 पासून आहे आणि न्यू जी खरेदी केली ती 1 ऑक्टोबर 2022 रोजी खरेदी केली ती किती रुपयांची आहे 20,000 रुपयांची आहे तर 1,20,000ची अमाऊंट ही 31 मार्च 2023 अखेर आहे तर 1 ऑक्टोबर 2022 ला जर आपण 20,000 रुपयांची लँड अँड बिल्डिंग खरेदी केलेली असेल तर 1 ऑक्टोबर पूर्वी आपल्या जवळ किती लँड अँड बिल्डिंग असणार आहे व्यवसायात तर निश्चित लक्षात ठेवा त्या 1,00,000तून हे 20,000 रुपये वजा करा किती रुपयांची असणार आहे सुरुवातीपासूनची लँड अँड बिल्डिंग व्यवसायात 1,00,000 आणि याच्यामध्ये 20,000ची लँड अँड बिल्डिंग आपल्याकडं 1 ऑक्टोबरला खरेदी केली त्या 1,00,000मध्ये हे 20,000 ऍड झाल्यानंतर 31 मार्च 2023 अखेर आपल्या जवळ व्यवसायामध्ये ट्रायल बॅलन्स मध्ये 1,20,000ची लँड अँड बिल्डिंग झाली हे आपण का करून घेतलेलं आहे हे डिव्हिजन करून का घेतलेलं आहे कारण की आपल्याला डिप्रिसिएशन याच्यावरती 1 इयर साठी घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला डिप्रिसिएशन 6 मंथ साठी घ्यायचं आहे तर 1,00,000वरती डायरेक्ट काय करा कॅल्क्युलेट करा 10%ने वर्षभराचं किती येईल शॉर्ट फॉर्म मध्ये घेतलं तर 10,000 रुपये येईल आणि 20,000 वरती आपल्याला एका वर्षाचं डिप्रिसिएशन किती येईल 2,000 येईल याच्यामध्ये सेम आपण काय करणार आहोत काउंट करून घेणार आहोत 2,000 रुपये जे आलेले आहे ते पर ॲनमचं आहे त्या 2,000 ला डिवाइड करणार नाही मी 12ने कारण की वर्षाचे महिने 12 गुणिले 7/1 म्हणजेच थोडक्यात 6 के 7 साइन 2 12 दोन भाग दिला सगळं व्हॅलिड फॉर्म मध्ये आपल्याला काय करायचं आहे कॅल्क्युलेशन द्यायचे आहेत आपण डायरेक्ट करू शकतो 2,000च्या निम्मे आपण 6 महिन्याचे किती येणार आहेत 1,000 पण वे ऑफ द प्रेझेंटेशन मध्ये आपल्याला ते दाखवावं लागेल तर 6 मंथचं डिप्रिसिएशन आपल्या समोर आलेलं आहे किती 1,000 आणि 1 इयरचं डिप्रिसिएशन आपल्याजवळ किती आलेलं होतं बघा 10,000 रुपये आलेलं होतं चेक करून घ्या हे 10,000 रुपये आहे 1 इयरचं आणि 6 मंथचं ऍडिशनल लँड अँड बिल्डिंग वरती 1,000 असे दोघेही जोडले तर किती रुपये डिप्रिसिएशन आलं आपलं 11,000 रुपये तर ते 11,000 रुपये माझे डिप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग मधून 10% डिप्रिसिएशन म्हणून लेस होतील वर्किंग नोट नेसेसरी आहे ती मेंटेन करावी लागेल आपल्याला व्यवस्थित द्यावी लागेल कसं कॅल्क्युलेट केलंय हे दाखवावं लागेल एक्झामिनरला शो करावं लागेल 1,20,000 मधून 11,000 गेले 1,90,000 रुपये याचाही सेकंड इम्पॅक्ट मी कसा घेणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला डिप्रिसिएशन हेडिंग खाली प्लांट अँड मशिनरी घेतले तिथंच मी काय खाली काय करणार आहे लँड अँड बिल्डिंग शो करणार आहे आणि ती अमाऊंट माझी किती आली 11,000 याची किती होती 1,250 तर 12,250 ही अमाऊंट येते 12,250 ही काय येते व्हॅल्यू येते याच्या व्यतिरिक्त आपण काय करणार आहोत आता प्री रिसिवड कमिशनचा अर्थ आहे प्री रिसिवड इन्कम हे काय असतात इन्कम फॉर द नेक्स्ट इयर नेक्स्ट अकाउंटिंग इयर साठीचे इन्कम असतात ते करंट इयर मध्ये काय झालेले असतात सांगा बघ्या रिसिवड झालेले असतात
करंट इयर मध्ये काय झालेत ते रिसिव्ड झालेत. करंट इयरच्या कमिशन मध्ये हे इन्क्लूड आहेत. तर मी काय करणार, हे नेक्स्ट इयर साठीचे इन्कम आहेत, त्यामुळं कमिशन रिसिव्ड मधून ही अमाऊंट मी लेस करणार आहे. लेस प्री रिसिव्ड लिहिणार. काय लिहिणार? प्री रिसिव्ड. ऍडव्हान्सच्या फॉर्म मध्ये आपण पैसे घेतले, 2,000 मधून 1,000 वजा करा, अमाऊंट किती आली? 1,000 आउटर कॉलम मध्ये. आणि ज्या वेळेला प्री रिसिव्ड म्हणजे ऍडव्हान्स फॉर्म मध्ये आपण इन्कम घेतो, त्यावेळेला ती आपल्यासाठी लायबिलिटी होते. तर लायबिलिटी साईडला शो करायचं आहे आपल्याला प्री रिसिव्ड इन्कम. म्हणजे कोणते आहेत प्री रिसिव्ड इन्कम? कमिशन आहेत. तर लिहायचं कमिशन प्रॉपर किती आहेत ते 1,000. तर या सर्व ऍडजस्टमेंट आपण कंप्लीट केलेले आहेत. यानंतर आपण काय पाहणार आहोत बघा, कशा स्वरूपात बॅलन्सिंग करायचं आहे. म्हणजे ट्रेडिंग अकाउंट पहिल्यांदा मी क्लोज करणार, त्यानंतर मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करणार, आणि त्यानंतर मी काय करणार आहे, बॅलन्स पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करून बॅलन्स शीट क्लोज करेन. तर 99,000 मध्ये हे 25,000 ऍड करायचे. जी मोठी येते टोटल ती दोन्हीकडे लिहितो, हा रूल आपल्याला माहित आहे. तर क्रेडिट साइड मोठी येत आहे, त्यामुळे मी काय लिहिणार आहे, टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. ग्रॉस प्रॉफिट येत आहे असं कन्सिडर करणार. डेबिट साइडची टोटल किती येते बघा, 43 and 22 65,000 68 69,200. 1,24,000 मधून आपल्याला काय करायचे, 69,200 मायनस करायचे. 008 14 मधून 10 गेले 4, 7 गेले 5. तर किती येणार आहे बघा, 54,800 रुपये हे आपले ग्रॉस प्रॉफिट आले. आणि ग्रॉस प्रॉफिट मी काय करत आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला ब्रॉड डाऊन करून घेत आहे. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 54,800. यानंतर हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. इथं आपण काय करणार आहोत बघा, क्रेडिट साइडची टोटल आणि डेबिट साइडची टोटल करणार आहोत. ज्याच्यामध्ये जी मोठी आहे ती मी काय करून घेणार आहे, जी मोठी आहे ती दोन्हीकडे लिहून घेणार आहोत. इथे खाली आपण कंटिन्यू करत आहोत. 54,800 होते, त्याच्यामध्ये 1,000 मिळवले, 55,800 झाले आणि 55,800 झाले हे. तर डेबिट साइडची टोटल ही किती येते ते चेक करूया आपण. 0, 5 आणि 5 10, एक राहिला, 1 आणि 5 6 आणि 1 7 आणि 3 10 आणि 7 17 आणि 2 19. ओव्हरली कॅल्क्युलेट करायचे ते. 1 आणि 4 5 आणि 2 7 आणि 3 10 आणि 2 12, 1 आणि 1 2 आणि 1 3. 32,900 माझे काय झालेत, हे खर्च झालेले आहेत, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. तर 55,800 मधून 32,900 काय करायचे, वजा करायचे. 0 0 18तून 9 गेले 9, 5तून 3 गेले 2 आणि 5तून 3 गेले 2. 22,900 हा आपला काय राहतोय सांगा, नेट प्रॉफिट येत आहे. टू काय लिहिणार आहे मी, नेट प्रॉफिट. क्रेडिट साइड मोठे आले त्यामुळे कॅरेट डाऊन लिहिणार. काय काय आहेत त्यांची नावं लिहायची, एज कॅपिटल अकाउंट, आणि त्यानंतर लिहिणार आहे मी बीज कॅपिटल अकाउंट. हे 22,900 रुपये मला 2/1 या हिस्स्यामध्ये वाटायचे आहेत. त्यासाठीची वर्किंग नोट नंबर माझी 3 येईल. डिस्ट्रीब्युशन ऑफ नेट प्रॉफिट 22,900. 2 21, 3 संग 18, उरला एक, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. किती अमाऊंट येते, 7,633.33. त्याच्यामध्ये पहिला पार्टनर जो आहे ए, 7,633.33 गुणुले त्याचे हिस्से 2 आहेत, 2 न गुणायचं, बेत्रिक 6, बेत्रिक 6 पॉईंट ठेवा, बेत्रिक 6 बेत्रिक 6 बेस 1202. शिल्लक राहिला एक, बेसाठी 14 आणि 1 15. 15,266.66 .50च्या वरती जात आहे, म्हणून काय करणार मी, 15,267 घेणार आहे. बी च्या बाबतीत मात्र 7,600
33.33 एक हिस्सा आहे, तर एक हिस्स्यानं गुणलं तर इथे किती येतील? 7,633.33. आणि त्याला कन्वर्ट आपण करणार नाही, त्याची जी अमाऊंट आहे तीच ठेवणार आहे, 7,633. कारण की 0.50च्या आतला असेल तर त्याला राऊंड फिगर करायचं नाहीये आपल्याला. 15,267 रुपये आणि 7,633 रुपये ही अमाऊंट येते. यानंतर आलेला नेट प्रॉफिट हा मी काय करणार आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिणार आहे, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या फॉर्म मध्ये. ब्रॅकेटमध्ये लिहीन नेट प्रॉफिट, कारण की प्रॉफिट हा नेहमी क्रेडिट साईडलाच पाठवला जातो. 15,267 आणि 7,633. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपल्याला क्लोज करायचे आहे. क्रेडिट साईड मोठी येते ती दोन्हीकडे लिहायची आहे. 65,267 आणि 57,633. 65,267, 57,633 इथे लिहिणार आहे. टू बॅलन्स कॅरी डाऊन, क्लोजिंग बॅलन्स जो राहता आहे तो 65,267 मधून 3,000 ड्रॉइंगचे वजा करा, शिल्लक राहिले 62,267 आणि हे 2,000 वजा करा 57,633 मधून, तर 55,633 रुपये. तर याची नोंद आपल्याला काय करायचं आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्यायची आहे. 62,267 रुपये आणि 55,633. 7 आणि 3 10, 6 आणि 1 7 आणि 3 10, 2 आणि 1 3 आणि 6 9, 2 आणि 5 7, 5 आणि 6 11. अशा फॉर्म मध्ये ती आपण काय घेतलेली आहे, टोटल घेतलेली आहे. बघा, क्रेडिट साईड, क्रेडिट बॅलन्स आलाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट वरती, तर तो बॅलन्स निश्चितच लायबिलिटी साईडला शो केला जाईल, म्हणून आपण ते लायबिलिटी साईडला घेतलेले आहे. या दोन्ही साईड इक्वल आल्या तर निश्चितच आपण जे काही कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते बरोबर आहे, जे काही पोस्टिंग केलेलं आहे ते बरोबर आहे असं कन्सिडर करण्यात येईल. पहिली संख्या 0 आहे, दुसरी संख्या आपल्या समोर आहे 5, तिसरी संख्या 9 आणि 1 10, चौथी संख्या 7 आणि 1 8, 8 आणि 8 16 आणि 8 24 आणि 2 26 आणि 2 28 आणि 1 29. शिल्लक राहिले 2 आणि 1 3 आणि 4 7 आणि 2 9 आणि 1 10, 10 0 1 आणि 1 2, 2,09,050 येथे लायबिलिटी साईडची टोटल. असेट साईडची टोटल पाहूया. 0 5, तिसरी संख्या 8 आणि 9 17 आणि 7 24 आणि 6 30 झाले. शून्य ठेवले, शिल्लक राहिले 3. चौथी संख्या 3 आणि 9 12, 12 आणि 8 20 आणि 3 23 आणि 5 28 आणि 1 29. शिल्लक राहिले 2, 2 आणि 4 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10. परत एक शिल्लक राहिला 1 आणि 1 2 घेतले, तर दोन्ही साईड इक्वल येत आहेत 2,09,050 ने. तर याच्यामध्ये आपण ट्रायल बॅलन्स मध्ये जे अकाउंट्स दिलेले आहेत त्याचे एक इफेक्ट घेतलेले आहेत, ऍडजस्टमेंटमध्ये ऍडजस्टमेंट ज्या प्रोव्हाइड केलेले आहेत त्याचे 2 इफेक्ट घेतलेले आहेत, आणि कशा स्वरूपात ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं प्रेझेंटेशन केलेलं आहे ते व्यवस्थित पहा. त्याच पद्धतीने पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स कशा स्वरूपात बॅलन्सिंग करून तो लायबिलिटी साईडला कसा घेतला तेही व्यवस्थित पहा, आणि बॅलन्स शीट कशा स्वरूपात प्रिपेअर केलेले आहे ते पाहायचं आहे. वर्किंग नोट खूप महत्वाचे आहेत. वर्किंग नोटमध्ये ऍडजस्टमेंट्स कशा स्वरूपात त्यांना इफेक्ट देण्यात आलेला आहे, वर्किंग नोटचा उपयोग करून आपण जे कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत त्या अमाऊंट्स किती आपण काय म्हणू शकतो पहा, याच्यामध्ये करेक्ट अमाऊंट्स आपण कशा शोधलेल्या आहेत तेही त्याचंही प्रेझेंटेशन आपण इथे केलेलं आहे. पहा, नुसतं इफेक्ट बरोबर असून चालणार नाही, तर त्याच्या व्हॅल्यूज देखील बरोबर असणं गरजेचं आहे. तर हे या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून पार्टनरशिप फायनल अकाउंट्स कशा स्वरूपात आपण सॉल्व्ह करू शकतो हे पाहत आहोत. यामधील पहिला प्रॉब्लेम झालेला आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण आणखीन पाहणारच आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर निश्चित व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, ज्या माध्यमातून त्यांच्याही नॉलेजमध्ये येईल आणि त्यांना देखील एक्झामच्या दृष्टिकोनातून बेनिफिट होईल. थँक्यू व्हेरी मच.